काय त्याचं प्रमुख कारण आहे आणि किती लोकांना दत्तक घेतले आपण? भारताचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून भारत हा टीबी मुक्त देश झाला पाहिजे आणि मग त्यामुळेच आपण महाराष्ट्रात आपल्या कल्याण ग्रामीण विभागामध्ये असलेल्या निर्जहा आरोग्य केंद्रामध्ये इथे असलेले 86 टीबी पेशंट यांना आपण दत्तक म्हणून घेण्यात आलेला आहे. हा तिसऱ्यांदा या परिसरात उपक्रम होत आहे आणि ह्यामुळे इथले जे टीबी पेशंट सर्व मुक्त झाले पाहिजे याच्यासाठी आपल्या कल्याण ग्रामीणच्या सर्व माध्यमातून आपल्या निर्जय आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे आपण सहकार्य करतो. किती जणांना तुम्ही दत्तक घेतले आणि 86 असे टीबी पेशंट आहेत, त्यांना आपण दत्तक घेतलेले आहे. त्यांना कसंही करून हे टीबी मुक्त झाले पाहिजेत अशी आमची सर्वांची संकल्पना आहे. हे आरोग्य केंद्र हे वाढलं पाहिजे, 100 खाटा झाला पाहिजे अशी आपली मागणी आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी राज्य शासनाकडे की आपलं निर्जय आरोग्य केंद्र जो आहे तो कुठल्याही परिस्थितीत उपजिल्हा केंद्र म्हणून त्याची मंजुरी आपल्याला मिळाली पाहिजे, जेणेकरून इथे 100 खाटांचा हा प्रस्ताव मंजूर होईल. आज ही फाईल मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या टेबलावर आहे की इकडची जी मलंगड परिसरात असलेली 36 गावं, कल्याण ग्रामीण विभागामध्ये असलेली 27 गावं, नवी मुंबई महापालिकेत असलेली 14 गावं, की इकडे सर्व शेती करणारे सर्व एक ग्रामस्थ आहेत, ग्रामीण भाग आहे आणि त्यामुळे सर्पदंश झाला असेल, विंचूदंश झाला असेल, काही अपघात झाल्यानंतर या सर्व अपघातग्रस्तांना कल्याणमध्ये रुक्मिणी हॉस्पिटल असेल, डोंबिवलीमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटल असेल किंवा ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल असेल, हे लांबचा पल्ला असल्यामुळे पेशंटला जाण्यास वेळ होतोय. मग त्यावेळेला कुठेतरी दुर्घटना होऊ शकते, म्हणून या परिसरात आपलं उपजिल्हा केंद्र असलं पाहिजे आणि 100 खाटांचा दवाखाना असला पाहिजे. त्यामुळे ही आपण मागणी केलेली आहे आणि ही जर मागणी मंजूर झाली तर इकडच्या लोकांना हा उपजिल्हा केंद्र चांगल्या तातडीने चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम हा आरोग्य केंद्र केलं जाईल, अशा प्रकारे आपली मागणी आहे.